नमस्कार मित्रहो, स्वाध्याय 7 ते 12 या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण 7वीचा स्वाध्याय पाहणार आहोत. विषय मराठी. पाठाचं नाव आहे सलाम नमस्ते. पाठ 12वा. या पाठाचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत. मित्रहो, या चॅनलवर नव्याने आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. तर पाहू आपण या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा. लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वया वाटत. तर हा गुण काय आहे वया वाटायचा? आस्था आणि परोपकार हा आहे. लेखिका आस्थेपोटी झोपडपट्टीतील शाळकरी मुलांना काय करते? वया वाटते. त्यामुळे काय येईल त्याचं उत्तर? आस्था आणि परोपकार. आ आहे, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. या वाक्यातून काय हे होतो? उत्तर आहे मायाळू किंवा ममता. त्यानंतर ई, मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. यातून काय दिसते आपल्याला? सहानुभूती. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहिले पाहिजेत. त्यानंतरचा प्रश्न आहे ई, मॅडम तुम्हाला सलाम करण्याची जुबेदाची इच्छा होती. ही काय आहे? ही कृतज्ञता आहे. त्यानंतर ऊ आहे, त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. या वाक्यातून काय होतो अर्थबोध? कोणता गुण दिसतो? सहसंवेदना. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. जुबेदचा भाऊ शेख मोहम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये काय आहे? त्याची स्वभाव वैशिष्ट्ये: नंबर 1, कष्टाळू वृत्ती. नंबर 2, दुसऱ्याविषयी तळमळ. नंबर 3, प्रामाणिकपणा. आणि नंबर 4, माणुसकी. ही त्याची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, शेख मोहम्मद मार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेखिकाला परत केले. ही घटना तुम्हाला काय शिकवते? उत्तर, उसने घेतलेल्या पैशाच्या व्यवहारात अत्यंत काटेकोर असले पाहिजे. खर्च भागल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत. तसेच सहज व फुकट मिळाले म्हणून उधळपट्टी करता कामा नये. ज्या हेतूसाठी पैसे कर्जाऊ घेतले तो हेतू सफल व्हायला हवा. उसने घेतलेल्या पैशाबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे. ही शिकवण जुबेदाच्या कृत्यातून मिळते. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खेळूया शब्दांशी. खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा असं म्हटलेलं आहे. नंबर 1, पहिला शब्द आहे ऑफिस. ऑफिससाठी मराठीमध्ये काय शब्द वापरला जातो? कार्यालय. दुसरा आहे चेक. आपण बँकेमध्ये गेल्यानंतर त्याला चेक म्हणतो, पण त्याला मराठीमध्ये काय शब्द आहे? धनादेश. आता धनादेश वापरत नसल्यामुळे आपल्याला लवकर लक्षात येत नाही. तिसरा आहे हॉस्पिटल. पण हॉस्पिटल म्हणतो त्याला मराठीत काय म्हणतात आपण? दवाखाना. त्यानंतरचा शब्द आहे ॲडव्हान्स. ॲडव्हान्स म्हणजे आगाऊ रक्कम. हे बँकेशी संबंधित आहे. ॲडव्हान्स म्हणजे आगाऊ रक्कम. ॲडव्हान्स द्या म्हणजे बँकेत जमा नसताना आपण आगाऊ रक्कम मागतो. त्यानंतरचा प्रश्न आहे शब्द आहे ऑपरेशन. ऑपरेशनला मराठीत आपण काय म्हणतो? शस्त्रक्रिया. त्यानंतर आहे कॅन्सर. कॅन्सरला मराठीत काय म्हणतो आपण? कर्करोग. तर अशा पद्धतीने आपण हे लिहिले पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे विचार करा आणि सांगा. या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या त्याबद्दल तुमचे मत सांगा. उत्तर, या पाठातील शेख मोहम्मद ही व्यक्तिरेखा मला आवडली कारण तो अत्यंत कष्टाळू प्रामाणिक आहे. संकोची असलेला शेख लेखिकेविषयी
कृतज्ञ आहे. तसेच मला लेखिकेची व्यक्तिरेखाही आवडली, कारण त्या सेवाभावी संस्थेत काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे. लोकांच्या अडीअडचणीत त्या मदत करतात. या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा. उत्तर: नेहमी सचोटीने वागावे, लोकांचे दुःख आपल्या परीने निवारण्याचा आटोकाट प्रयत्न करावा, गरजूंना यथाशक्ती मदत करावी, सहानुभूती व सहसंवेदना मनात जागृत असावी, जमेल तशी समाजसेवा करावी, हा संदेश या पाठातून मिळतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, माहिती मिळवूया. गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत. त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा. आंतरजाल म्हणजे काय? गुगल, इंटरनेटवरून माहिती मिळवा, गुगलवरून माहिती मिळवा. मराठीमध्ये आपण त्याला आंतरजाल. उत्तर: शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्ट, मुंबई येथील सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी ट्रस्ट, श्री व्यंकटेश्वर निधी ट्रस्ट, तसेच राज्यातील आणि देशातील इतर धार्मिक ट्रस्ट हॉस्पिटलायझेशनसाठी कार्य करतात. या धार्मिक ट्रस्टचा छापील अर्ज असतो. निधी उपलब्धतेनुसार डायरेक्ट हॉस्पिटलच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत. त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा. त्याचा पुढचा भाग आहे, धार्मिक ट्रस्ट बरोबरच दानशूर उद्योगपती आणि सामाजिक संस्थाही संपूर्ण देशात विविध ट्रस्ट आणि संस्था स्थापन केलेल्या आहेत. या संस्थाही हॉस्पिटलायझेशनसाठी मदत देऊ करतात. त्यांची नावे पुढील प्रमाणे. नंबर 1, सर रतन टाटा ट्रस्ट मुंबई, सर दोराबाजी टाटा ट्रस्ट मुंबई. नंबर 3, GD बिर्ला ट्रस्ट. नंबर 4, महावीर फाउंडेशन. नंबर 5, गुडलक नोरोलॅक ट्रस्ट. नंबर 6, AH वाडिया ट्रस्ट. नंबर 7, दीपालीबेन मेहता ट्रस्ट. नंबर 8, बलदोटा फाउंडेशन. नंबर 9, इन्फोसिस फाउंडेशन. नंबर 10, मफतलाल चॅरिटेबल ट्रस्ट. नंबर 11, डहाणूकर ट्रस्ट. नंबर 12, गरवारे फाउंडेशन इत्यादी. संपूर्ण देशात विविध शहरात मिळून अशा 10,000हून अधिक सामाजिक आणि खाजगी ट्रस्ट काम करतात. आणि लक्षात, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. गरजू रुग्णाला मदत करणाऱ्या ह्या एवढ्या ट्रस्ट आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील स्वभाव वैशिष्ट्ये असलेल्या तुमच्या परिसरातील व्यक्तींची नावे लिहा. कोणती स्वभाव वैशिष्ट्ये? गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारा व्यक्ती असा स्वभाव वैशिष्ट्य, लाजाळू, रागीट, शांत, हजरजबाबी अशी 5 प्रकारची स्वभाव दिलेली आहेत. आणि तसा स्वभाव वैशिष्ट्य असणारा आपल्याला परिचित असणाऱ्या व्यक्तीची नावं लिहा म्हटलेलं आहे. मुक्त छंदातला प्रश्न आहे. गप्पिष्ट कोण आहे? नको म्हणलं तरी बोलणारा, त्याला आपण गप्पिष्ट म्हणतो. मग त्याच्यामध्ये दादा कोंडके, निळू फुले ही नावं आपल्याला देता येतात. उदाहरणादाखल त्यापेक्षा वेगळी नावं आपण देऊ शकतो. लाजाळू म्हणजे न बोलता मधल्यामध्ये हे करणारा. त्याच्यामध्ये मुमताज आहे, वहिदा रहमान आहे. आपण तुमच्या परिचयातल्या लाजाळू व्यक्तीबद्दल लिहू शकता. त्यानंतर आहे रागीट कोण आहे? अमरीश पुरी, जे पिक्चरमध्ये खलनायकाचं काम करतात. थोड्याशा गोष्टीहून राग येऊन त्याला मारायला जातात. शक्ती कपूर हे नाव आपल्याला सांगता येतील. शांत कोण आहे? शांत स्वभावी. चित्रपटामध्ये ऋषी कपूर, शशी कपूर हे शांत स्वभावी आहेत. त्यांच्या पिक्चरमध्ये फार असा धिंगाणा नसतो, शांत स्वभावी. त्यानंतरचा स्वभाव गुण दिलेला आहे हजरजबाबी म्हणजे आपल्याला अकबर बिरबलाच्या गोष्टी जर आठवल्या आपण त्याच्यामध्ये लक्षात येते. तेनालीरामा हा हजरजबाबी आहे, किंवा बिरबल हा हजरजबाबी आहे. लगेच प्रश्न पाहून त्यानुसार उत्तर देत असतो.
त्याला म्हणतात हजरजबाबी. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारे वाक्य लिहा. तर हे चित्र पाहून आपल्या भावना लिहायच्या आहेत. काय आहे चित्र? मोर आहे चित्रात दाखवलेला. मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. मला मोराचा रंग, त्याचा पिसारा आणि नाच खूप आवडतो. अशा पद्धतीने आपण ते लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं चित्र आहे, फुटबॉल खेळायला विद्यार्थी आहे, मुलगा आहे. लिहायचं फुटबॉल हा खेळ खेळायला मला आवडतो. मोकळ्या मैदानात हा खेळ खेळताना खूप छान व्यायाम होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यात योग्य केवळ प्रयोगी अव्यय लिहा. डॅश डॅश हा सुंदर आहे ताजमहल. केवळ प्रयोगी म्हणलेला आहे. आहा हा काय सुंदर आहे ताजमहल. आहा हा काय आहे? हा केवळ प्रयोगी अव्यय आहे. त्यानंतर दुसऱ्या वाक्यात पहा, आई ग किती जोरात ठेच लागली. ठेच लागल्याबरोबर माणूस काय म्हणतो? आई ग. हा आई ग काय आहे? केवळ प्रयोगी अव्यय आहे. त्यानंतरच ई आहे, अबब किती उंच आहे ही इमारत. ओ किती उंच आहे इमारत असं आपण म्हणत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, वाचा. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार परिच्छेद तयार करा. उतार्यास योग्य शीर्षक द्या. उतार्याचे आशयानुसार परिच्छेद. वर्गातील मुलांना बाई सांगत होत्या, आपण आपलं बोलणं, वागणं, आवडीनिवडी, स्वभाव, विचार, सवयी एवढंच नव्हे तर आपली प्रकृती, आरोग्य, बुद्धिमत्ता या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो. आपल्याला अवांतर वाचन करायला, मैदानावर खेळायला आवडत असेल, मित्रांची संगत सोबत भावत असेल तर या सर्व गोष्टी आपलं व्यक्तिमत्व फुलवण्यात सहाय्यक ठरतात. घरातल्या वातावरणाचा, संस्काराचा परिणाम आपल्या वर्तनावर, स्वभावावर, विचारावर व आपल्या भाषेवर होत असतो. उतार्याचे आशयानुसार परिच्छेद. ज्या घरात मुलांच्या विचारांना, मतांना, प्रश्न विचारण्याला स्वातंत्र्य दिलं जातं, त्या घरातील मुलं स्वतंत्र विचाराची व ठाम व्यक्तिमत्वाची होतात. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते. या उलट काही मुलं फार आक्रमक असतात, मी म्हणेल तेच खरं अशी वागणारी असतात. अशी मुलं इतरांच्या भावनाची कदर करत नाहीत. त्यांच्या वागण्यात बेजबाबदारपणा, बेफिकीर वृत्ती जाणवते. ती कायम ढेपाळलेली, अरसिक, रुक्ष व निरुत्साही, घाबरलेली, चिंतित असतात. अशी मुलं कुणाचे चांगले मित्र बनू शकत नाहीत व मनमोकळेपणाने वावरू शकत नाहीत. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं आहे हे केवळ तुमच्या हातात आहे. स्वतःला फुलवायचं, अष्टपैलू बनवायचं की अरसिक, बेजबाबदार बनवायचं. स्वतःचे विचार व्यक्त करायला शिकायचं की दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी प्यायचं. दिलखुलास जगायचं की रडत खडत, घाबरत जगायचं. तुम्हीच ठरवा स्वतःला कसं घडवायचं. उतार्याचं शीर्षक, आपलं व्यक्तिमत्व आपल्या हाती. धन्यवाद मित्रांनो. या चॅनलवर नव्याने आलाच चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. अशाच पद्धतीने आपण 7वीचा संपूर्ण स्वाध्याय आपल्या चॅनलवर घेणार आहोत. परीक्षेमध्ये आपल्याला अधिकाधिक मार्क मिळावेत, आपला अभ्यास अधिक सुलभ व्हावा यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आपण आपले काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारू शकता आणि आपल्याला कोणता विषय, कोणता चॅप्टर हवा आहे ते आपण कळवू शकता. आणि अशा पद्धतीने आपण वर्गामध्ये ज्या पद्धतीने I2I संवाद साधत असतो तशा पद्धतीने ऑनलाईनमध्ये सुद्धा आपल्याला
ते करता येऊ शकते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.